काय करणार ग तू? बोला ना शाशू मॉम, काय करणार आता तुम्ही? तू तर काहीच नाही करू शकत, कारण करणार तर मी आहे. उद्या गुढीपाडवा आहे. संपूर्ण जगासाठी हा सुखाचा सण असणार आहे, पण तुझ्यासाठी उद्याचा दिवस फक्त आणि फक्त दुःखाचा असणार आहे. बघशील तू. कर, जितके प्रयत्न करायचे ते कर, पण ह्या असल्या धमक्यांना ही अहिल्यादेवी किर्लोस्कर ना कधी घाबरली आहे ना घाबरणार. तुझ्यासारखी संकट किर्लोस्करांच्या घराला सलाम करून जातात. वाईट शक्ती घाबरतात आमच्या वाट्याला जायला. तर तू कोण आहेस? तुझं अस्तित्व काय? घाम गाळून कष्टाने रात्रंदिवस कष्ट करून उभं केलं हे किर्लोस्कर साम्राज्य आम्ही. हजारो कर्मचाऱ्यांचे कष्ट, लाखो ग्राहकांचा विश्वास, सत्य, प्रामाणिकपणा यावर उभी आहे ही अहिल्यादेवी किर्लोस्कर. तुझ्यासारखी खोटारडी पाताळयंत्री मुलगी कशी टिकणार ग माझ्या समोर? उद्याचा सण नववर्षाचं स्वागत करण्यासाठी असतो, आणि त्याचबरोबर तुझ्यासारख्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी सुद्धा. दिशा, तुझ्या पापांचा घडा भरलाय. तू तुरुंगातून सुटशील, पण अहिल्याच्या तडाख्यातून कशी वाचशील ग? आजचा दिवस तुझा, पण उद्या तू माझे पाय धरत असशील आणि तरीही मी तुला माफ करणार नाही. उद्या माझ्या घरची गुढी दिमाखात उभी राहील, आणि ती उतरण्याआधी तुझ्या नशिबाची गुढी उतरलेली असेल, हा माझा शब्द आहे. आजपर्यंत तू या अहिल्यादेवीची शांतता, तिचं प्रेम बघितलंयस ना? आता तिचं रौद्र रूप बघ. तयार राहा.